मित्रांनो, आपण महादरवाजापाशी पोहोचलोय आता. हा इकडला असं वाटतंय कोल्हापूर लय घामटा निघाला एकटा. ये लोगो इनके फेसेस किती चेहरे उजळले त्यांचे, खास करून प्रियांकाचे. मी खूप घाबरत होते आणि दिस इज माय फर्स्ट ट्रेक. हा एक्सपिरियन्स थँक्स टू गुंजन यांच्यामुळे आम्हाला घेता आला आणि अशी अजून भरपूर ट्रेक्स आम्ही एक्सपेक्ट. वो घंटी का बटन जरूर दबाना, नोटिफिकेशन आएंगे तुमको. ऑक्टोबर हीट संपली आणि नोव्हेंबर महिन्यातील गुलाबी थंडीला सुरुवात झाली. आजची आपली दुर्गभ्रमंती आहे रायगड जिल्ह्यात असणाऱ्या किल्ले कर्नाळ्याची, जो पठारावर असणाऱ्या अजस्र सुळक्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अगदी नजरेत भरतो. कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वप्रथम आम्ही पनवेल स्टेशनला आलो आणि तेथून पुढचा प्रवास असणार आहे ST बसने. चला तर मग बघूया पुढील मजा. काय किती लेट आहे? नमस्कार मंडळी. लेट आने का? 4 बजे उडेगा. जवळ जाणारे लोक लेट येतात. काय काल कितीचा टाइम ठरलेला? किती वाजता आला? 3 वाजता उठलो. आम्ही अगोदर येऊन बसले सगळे. बघ, माफ करा मला प्लीज. काय वाटतंय? बघ, हे लोक लेट आलेत, यांच्यामुळे आपल्या 2 बस चुकलेत. काही शिक्षा द्या मला. किती वाजता सोडलेली? 4 वाजता. आम्ही आता पुढे ट्रेक कंटिन्यू करू. येस, चला आता आम्ही एसटी मधून आमचा प्रवास सुरू करू. ओके, भेटू पुढे. सेटल झाले का सगळे? प्रियांका सांभाळून, चाकावरच आहेस. नमस्कार मित्रांनो, माझी दुर्गभ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर व्हिडिओच्या इंट्रोमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आज आपण कर्नाळा या किल्ल्याला भेट द्यायला आलो. कर्नाळा किल्ल्याची दुर्गभ्रमंती करतोय आणि माझ्यासोबत आहेत माझे ऑफिसमधले कलिग, कार्यालयीन सहकारी. ते हाय. तो सगळे मला बऱ्याच दिवसापासून बोलत होते की एक ट्रेक आमच्यासोबत पण कर, आम्हा सर्वांना घेऊन चल. सो आज तो दिवस आलाय सोन्याचा. आज मी या सगळ्यांना घेऊन आलो आहे कर्नाळा या किल्ल्याची दुर्गभ्रमंती करायला. सो मजा मस्ती पुढे होईलच, तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा. चला भेटू थोड्या वेळाने, तोपर्यंत टाटा. कर्नाळा किल्ला मुंबईपासून 62 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून 104 किलोमीटर अंतरावरती आहे. पनवेलपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. पनवेलहून पेणकडे जाणाऱ्या ST बसेस पकडून तुम्ही कर्नाळा किल्ल्यावरती येऊ शकता. मित्रांनो, आपण इकडनं आतमध्ये आलो ना की या इकडे थोडं कॅन्टीन आहे. इथे असा एक थोडा परिसर छान आहे. इथे बघा, इथे स्वच्छता पण छान ठेवतात हे लोक. आपल्याकडून पैसे घेतात पण त्याचा पुरेपूर उपयोग इथे होतो. इथे छान स्वच्छता ठेवली जाते. त्यामुळे कृपया तुम्ही जेव्हा केव्हा इथे येणार तर प्लॅस्टिक वगैरे, तुमच्याकडे कचरा जो काय आहे तो वर जातात तसं वर खाली घेऊन या. इथे कुठे कचरा करू नका. आता आम्ही वरती चढायला सुरुवात करणार आहोत किल्ल्याकडे. चला भेटू वाटेत. चला, किल्ल्याकडे जायला सुरुवात झालेली आहे. आपल्या ट्रेकिंगला पण इथनच सुरुवात करतोय आपण. तर आपली कर्नाळा किल्ल्याकडे आम्ही कूच केलेलं आहे. आम्ही जातोय. या दुर्गभ्रमंतीमध्ये माझे ऑफिसचे कलिग या ट्रेकमध्ये माझ्यासोबत आहेत. मी प्रत्येकाचा इंट्रो करून देतो. सर्वप्रथम येत आहे प्रियांका, क्लेम्स मॉड्यूल. कसं वाटतंय की प्रियांका, पहिलाच ट्रेक आहे? खूप छान वाटतंय. ओके, जा. सेकंड आहे मधुरा, मोटर मॉड्यूल. कसं वाटतंय मधुरा, पहिलाच ट्रेक? खूप छान. ओके, आता तरी छान आहे सध्या. तिसरी आहे सोनाली, हेल्थ मॉड्यूल, माझ्याच टीम मधली आहे. कसं वाटतंय सोनाली, पहिलाच ट्रेक ऑफिस मधला आपल्या सगळ्यांसोबतचा? खूप मस्त वाटतंय. ओके. सिद्धी, अगेन न्यू जॉईनर अँड हेल्थ मॉड्यूल मध्ये माझ्यासोबत आहे. आम्हाला हेच केटी देतात, इथे पण हेच केटी देत आहेत. हे आपले निखिल भाऊ, हे आपल्यासोबत 2 ट्रेकला होते. हा 3रा ट्रेक आहे. निखिल भाऊ, कसं वाटतंय? मजा मजा. हा, काही लोकांना मिस करतोय, यायला तर मजा आली असती. ओके ओके.
हे आहे जय, हा पण हेल्प मधला ये सेकंड ट्रैक है मेरा. Okay. Let's complete it. रोहित भाऊ चारोस्कर, याच्यावर तिसरा ट्रेक आहे माझा. कसं वाटतंय रोहित? मस्त वाटतंय. ओके चलो. हे गणेश नरोटे हा नवीन आहे आपल्यासोबत. हा ह्याचा माझ्यासोबत पहिला ट्रेक आहे. कसं वाटतंय गणू? खूपच मस्त, एनर्जेटिक. ओके बघूया. आणि आपला लास्ट अँड बेस्ट सिद्धेश भाऊ, सिद्धेश नाडणकर, याच्यासोबत मी जवळजवळ 6 ट्रेक केलेत. हा कदाचित 7वा ट्रेक असावा, काउंट नाही केलेत आम्ही. सो बरेच दिवसांनी ट्रेक करतोय. कसं वाटतंय सिद्धेश? ट्रेक करतोय, हा. खूप मस्त वाटतंय. हा छोटा फ्रेश ट्रेक आहे. ओ- So, जे काही होईल ते तुम्हाला दिसेलच. ओके Stay tuned. ओके चला. कर्नाळा किल्ला पक्षी अभयारण्यात येत असल्याने किल्ल्यावर जाण्यासाठी प्रतिव्यक्ती 60 रुपये वन खात्यातर्फे आकारण्यात येतात. तसेच तुमच्याजवळ जर प्लॅस्टिक असेल तर त्याची योग्य ती नोंद मोजदाद करून तुम्हाला 100 रुपये डिपॉझिट वन खात्याच्या चौकीवर भरावे लागतात. किल्ला फिरून परत खाली आल्यावर तुमच्या बॅग्स वन खात्याकडून तपासण्यात येतात. नेलेले प्लॅस्टिक जर परत आणले याची खात्री झाल्यावरतीच तुम्ही 100 रुपये भरलेले डिपॉझिट परत केले जातात. प्रत्येक जंगलाचा स्वतःचा असा एक गंध असतो आणि जंगलात पाऊल ठेवल्यावर आपल्याला तो जाणवू लागतो. या पक्षी अभयारण्यातून जरी आम्ही ट्रेक करत होतो तरी आमचे कान पक्ष्यांच्या आवाजाकडे होते. झाडीतून पक्ष्यांचा आवाज येतोय का याचा कानोसा घेत आम्ही आमची वाटचाल कर्नाळ्या किल्ल्याकडे सुरू ठेवली. या जंगलात शिपाई बुलबुल, हळद्या, माडखार, लाल गोनिया, सर्पगरुड यासारखे सहजासहजी डोळ्यांना न दिसणारे पक्षी आढळतात. ये लोगो इनके फेसेस किती चेहरे उजळले त्यांचे, खास करून प्रियांकाचे, सिद्धीचे नॅचरल ग्लो आलाय चेहऱ्यावरती. रोहितचा पण. अजून आपण अर्ध्यावरती आलो, अजून अर्धा किल्ला सर करायचा आपल्याला. आत्ता ऍक्च्युली असं ट्रेक करतो असं फील यायला लागलंय, कारण सूर्य माथ्यावरती आलेला आहे आणि थोडा थकवा, उष्णता वाढायला लागली आहे. रिसेंटलीच पाऊस होता, पाऊस आतापर्यंत काल परवापर्यंत पडत होता, त्यामुळे थोडं ह्युमिड आहे, आर्द्रता आहे हवेमध्ये. पण आम्ही याही अशा वातावरणामध्ये ट्रेक करतोय. ट्रेक करत असताना मला वाटेत व्हाईट घोस्ट झाड दिसले. या झाडाची साल ही पांढरी असते. रात्रीच्या चंद्रप्रकाशात हे झाड आणखीनच उजळून निघते. दुरून हे झाड पाहिले तर बाहू पसरून उभ्या असलेल्या एखाद्या भूतासारखे भासते. हा अनुभव मला गोरखगडचा ट्रेक करताना आला होता. कर्नाळ्याच्या या जंगलात विविध पक्ष्यांसोबत पांगारा, टेंभुर्णी, उंबर, साग, जांभूळ, पळस अशी विविध झाडे आढळतात. मात्र प्रत्येक झाडाचा रंगरूप वेगळा आणि त्याचे गुणधर्म वेगळे. काय प्रियांका, कसं वाटतंय? खूप छान. टांगा पलटी घोडे फरार. कसं वाटतंय ट्रेक करून? थकायला होतंय. येस, अजून खूप चढायचं आहे. खूप एनर्जेटिक फील होतंय. मधुरा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ग्लो आलाय चेहऱ्यावर. खूप जास्त. मगाचा आवाज नाही तो असा मोठा आलेला तो. कसं वाटतंय कोल्हापूर? लय घामटा निघाला एकटा. होय होय. हॉटस्पॉट पण द्या. चारोस्कर कसं वाटतंय? गुड वाटतंय. गुड एकदम एनर्जेटिक. एकदम वाग जय. आज जयला काल जरा बरं वाटत नव्हतं सकाळी सुद्धा, पण आता तो फुल एनर्जेटिक झालेला आहे जय मेहता. फुल एकदम चार्ज. चार्ज. गणू कसं वाटतंय? थकल्यासारखं वाटतंय. बापरे. बापरे. एवढं बापरे सारखा नाही हा, ओकेच आहे. एनर्जेटिक वाटते. थोडं बसून विश्रांती घेऊन पुढे गेलेलं बरं. अच्छा, असं वाटतंय सिद्धू? वाटतंय अजून खूप कव्हर करायचंय. तरी आज सगळ्यांची हालत डाऊन झाली इथे. निखिल चौधरी कसं वाटतंय? नागपुरी भाषेत बोल जरा. नागपुरी भाषेत बोल जरा तुझ्या. चांगलं वाटतंय तुले. हा, आता अर्धच झालं वाटतं. बघू समोर गेल्यावर. एनर्जी तर फुल आहे, पण बाकी त्यांचे चेहरे बघून इच्छा होत नाही. तर सगळ्यांचे टांगा पलटी घोडे फरार झालेले आहेत. 3-4 आम्ही असे उभे स्टेप्स चढून आलोय. तरी 1 ते 1.5 किलोमीटर चाललोय. अजून 1.5 ते 2 किलोमीटर चालायचंय. पण खूप छान वाटतंय. जवळजवळ 1 महिन्यानी ट्रेक केलाय मी. मला तसं तेवढा थकवा आलेला नाही, पण इथे बऱ्याच जण थकलेले आहेत. जाऊ पटापट जाऊ वरती, भेटू तुम्हाला वाटेत. वरती जायचं काय रे? नो. कर्नाळ्याचा हा सुळका आपल्याला दिसतोय.
लिंगोबाचा डोंगूर, ज्याला जैत्रे जैत पिक्चरमध्ये जो आहे तो आता आपल्या दृष्टिक्षेपात पडतोय. ती तेच बोलते जे मी आता बोललो. हो चला, आता आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहे. आता फक्त आपल्याला 2 दरवाजे पार करायचे आणि मग सुळक्याच्या पायथ्याशी. कर्नाळा किल्ल्याकडे जात असताना वाटेत भुईचाफ्यासारखं मुंग्यांचं एक वारूळ पाहायला मिळालं. एकात एक फुलासारख्या पाकळ्या असाव्यात अशा या हार्वेस्टर किंवा फोर्ट्रेस जातीच्या मुंग्यांनी बांधलेलं हे वारूळ. असं म्हणतात, मुंग्यांच्या वारुळात मोठा धान्यसाठा उपलब्ध असल्यामुळेच जेव्हा अन्नाची कमतरता असायची त्यावेळेला इथले आदिवासी या मुंग्यांनी केलेलं वारूळ खणून काढायचे. त्यावेळी एकेका वारुळात तब्बल 7 ते 8 किलो धान्य त्यांना सहज मिळत असे. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता कर्नाळा किल्ल्यावरती जवळजवळ पायथ्याशी आलेलोच आहोत. आता 1-2 पॅच चढून आपल्याला महादरवाजाकडे गेल्यानंतर आपण कर्नाळा किल्ल्याच्या जो सुळका आहे तिथे त्याच्या पायथ्याशी आपण पोहोचू. तत्पूर्वी मी आता जिथे उभा आहे हे माझ्या मागे करणाई मातेचं मंदिर आहे. करणाई माता ही या गडाची दुर्गा देवता आहे. जसं की रायगडला शिरकाई मंदिर आहे, सोंडाई किल्ल्यावरती सोंडाई मातेचं मंदिर आहे, तसं प्रत्येक किल्ल्याला प्रत्येक दुर्गावरती एक दुर्गा देवता असते. तशी ही दुर्गा देवता आहे या कर्नाळा किल्ल्याची. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जे आजोबा होते ते या किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार होते या कर्नाळा किल्ल्याचे. त्या संदर्भात माहिती मी पुढे देईनच. वासुदेव बळवंत फडके यांचा इथे एक फोटो पण लावलेला आहे, आपण इथे पाहू शकतात. आपण कर्नाळा किल्ल्याच्या भग्न दरवाजापाशी आलेलो आहोत. हा एकेकाळी हा दरवाजा होता कर्नाळा किल्ल्याचा, पण सध्या स्थितीला हा भग्न अवस्थेत आहे. हे बघा इथे कडी अडकवायला इथे एक आहे या दगडामध्ये. हे बघा की लॉक सिस्टीम आहे. मित्रांनो, आपण महादरवाजापाशी पोचलोय आता. हा इकडला स्टेप्स या पायऱ्या सोडून आपण आता गडाच्या महादरवाजामध्ये जाणार. कुठल्याही जंगलातून जात असताना आपल्याला त्या जंगलाचा भाग होणं हे आवश्यक असतं. इथल्या वन्यजीवांना एकदा वाटलं की आपण त्यांच्यापैकीच एक आहोत की मग ते आपल्या सहजच दृष्टीस पडतात. कोणीतरी म्हटलंय ते खरंच, निसर्गाशी एकरूप झाल्याशिवाय निसर्गाची गंमत कळत नाही. आम्ही आता ज्या वाटेने कर्नाळा किल्ल्याकडे जातोय ती वाट खरी तर बिकटच आहे, परंतु सह्याद्रीतील या गडकिल्ल्यांचे हे वैशिष्ट्यच आहे की किल्ल्याच्या शेवटपर्यंत जाणारी वाट ही नेहमीच जाणून बुजून बिकट केलेली असायची, जेणेकरून शत्रू हा किल्ला जर जिंकायला आला तर त्याला अगदी सहजासहजी हा किल्ला त्याच्या हाती न पडावा म्हणून ही वाट अत्यंत बिकट केलेली असायची. हे बघा इथे कोपऱ्यावरती शरवशिल्प आहे. या शरवशिल्पाबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. तर मित्रांनो, आपण कर्नाळा किल्ल्याच्या महादरवाजापाशी आलेलो आहोत. हा दुसरा महादरवाजा आहे कर्नाळा किल्ल्याचा. आता आपण हा महादरवाजातनं वरती कर्नाळा किल्ल्याचा जो सुळका आहे त्याच्या पायथ्याशी जाणार आहोत. तर चला आपण जाऊया. कर्नाळा किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी या मुख्य दरवाजातून आत प्रवेश करावा लागतो. कर्नाळा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे काळ्या पाषाणाने बांधून काढलेले एक सुरेख शिल्पच आहे. कमानीदार प्रवेशद्वारातून पायऱ्या चढून आत गेल्यावर गडावरचे अवशेष लक्ष वेधून घेतात. पडलेल्या भिंती, तुटलेले बुरुज, पायऱ्या सगळंच आज छिन्न विछिन्न अवस्थेत आहे. काळाच्या ओघात सारं पडझड होऊन गेलेलं आहे, पण उद्ध्वस्त झालेले इतिहासाचे अवशेष मनात मराठ्यांच्या पराक्रमाची, इतिहासाची सोनेरी पाने जागवतात. मित्रांनो, आपण या कर्नाळा किल्ल्याच्या सुळक्याच्या पाशी आलेलो आहोत आणि इथे एक पडझड अवस्थेत असलेली एक वास्तू आहे. ही वास्तू हे धान्याचं कोठार आहे. त्याकाळी धान्याचं कोठार स्टोरेज म्हणून या वास्तूचा उपयोग व्हायचा. आताच्या घडीला ही पूर्ण ढासळलेली आहे वास्तू. हे बघा,
पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे. इथे बघा हे वरती इकडे कौलारू हे असणार, कौल असणार वरती, छप्पर असणार या बाजूला हे बघा. पण आता सध्याच्या घडीला हे पडझड झालेलं आहे. हे बघा इकडनं याच वास्तूच्या बाजूला अजून एक इथे पडझड झालेल्या अवस्थेत आहे. हा कदाचित एक वाडा होता असणार त्यावेळेला. हे बघा इथे खिडके पण आहेत या इथे. इकडनं त्या बाजूला जायला सुद्धा इकडनं रस्ता आहे बघा. हा एक दरवाजा आहे इकडनं, तिकडनं बाहेर पडायला. ते सुद्धा तिथे एक वास्तू आहे. आता तर तिथे काहीच नाहीये. हे बघा इकडे देवड्या आहेत. इकडनं बघा काय व्ह्यू दिसतोय. समोरच्या प्रदेशावर पूर्णपणे लक्ष ठेवता येते. इकडनं जर खालून जर शत्रू वर येत असेल तर त्यावरती अटॅक सुद्धा इकडनं करत असणार त्यावेळेला. तर ही वास्तू आहे कर्नाळा किल्ल्यावरची. या 2 वास्तू आहेत, पडझड झालेल्या अवस्थेत आहेत सध्या. चला आपण आता अजून पुढे किल्ला एक्सप्लोअर करूया. चला मित्रांनो, आपण किल्ला एक्सप्लोअर करूया. आता आपण लिंगोबाच्या जो सुळका आहे त्याच्या बरोबर खाली आहोत, या कर्नाळा किल्ल्याच्या सुळक्याच्या. आता इथनं एक पाठी एक वाट जाते, त्या वाटेने आपण पाठच्या बाजूला जो दरवाजा आहे तिकडे जाऊ. हे बघा इथे हे जे पाण्याचं टाकं आहे ह्याला खांब टाकं बोलतात. अखंड कातळात कोरलेलं हे पाण्याचं टाकं आहे आणि या कातळ खोदतानाच दगड बाजूला काढून त्याचा खांब तयार केलेला आहे आणि पूर्ण हे पाण्याचं टाकं कोरलेलं आहे. हे बघा हा इथे एक दरवाजा आहे या कर्नाळा सुळक्याच्या पाठच्या बाजूला आहे. इथे बघा सैनिकांसाठीच्या देवड्या आहेत आणि हा एक दरवाजा इकडनं आपण जाणार आहोत. बुरुज पण बघा किती अजूनही थोडा बहुत का होईना शाबूत आहे. इकडनं आपण आता समोर जाणार आहोत. तर मित्रांनो, आपण या एका दरवाजाकडे आहोत कर्नाळा किल्ल्यावरच्या पाठच्या साईडच्या. इथे आपण माझ्या बोटाकडे पाहत असाल हे 2 इथे एक शरभशिल्प आहे आणि या बाजूला एक शरभशिल्प आहे. शरभशिल्प हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. तसंच इथे कमलपुष्प सुद्धा आहे ते बघा, म्हणजे संपन्नतेचं प्रतीक आहे. त्या काळी जी राजवट इथे होती त्यांच्या काळात या किल्ल्याचं बांधकाम केलं गेलं किंवा पुढे त्याचं मॉडिफिकेशन काही केलं असेल त्यावेळेला ही शिल्प कोरलेली असतात आणि हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. आता इथे तर दिसत नाहीये पण या शरभाच्या हाताखाली आणि पायाखाली हत्ती दाबलेले असतात. हत्ती हा साधारणपणे सामर्थ्य म्हणजे एकदम ताकदवान प्राणी असतो आणि त्यालाही हरवणारा म्हणजे त्यालाही दाबणारा असा शरभ आहे. त्यामुळे हे सामर्थ्याचं प्रतीक आहे म्हणून हे शरभशिल्प इथे कोरलेली असतात. ही प्रत्येक किल्ल्यावरती आहे. रायगडवरती आहे, आपण औचितगड किल्ल्यावरती गेलेलो तिथेही आहे. अशा अनेक ठिकाणी सह्याद्रीतल्या ही शरभशिल्प कोरलेली आहेत. मित्रांनो, हा समोर दिसतोय हा कर्नाळा किल्ल्याचा सुळका आणि आपण त्याच्या पाठीमागे आलेलो आहोत. या कर्नाळा किल्ल्याच्या आजूबाजूलाही अनेक किल्ले आहेत, जसं की इरशाळगड किल्ला इकडनं दिसतो, कलावंतीन, प्रबळगड किल्ला, इरशाळगड किल्ला, माणिकगड किल्ला इत्यादी किल्ले इथनं दिसतात. परंतु आता दृश्यमानता व्हिजिबिलिटी तेवढी नाहीये, फॉगी ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे इथनं सध्या आपल्याला किल्ले कुठले दिसत नाहीयेत. पण हे किल्ले साधारणपणे दिसतात आणि तिकडनंही म्हणजे सांगशी किल्लाही दिसतो आणि सांगशीवरून हा कर्नाळ्याचा किल्लाही दिसतो. तर चला आपण या किल्ल्याच्या शेवटच्या भागात आलेलो आहोत. हा बघा इकडे हा मुंबई गोवा हायवे, हा सरळ हा हायवे गोव्याला जातो इकडे आणि हायवेवरून सुद्धा हा किल्ला या किल्ल्याचा सुळका आपल्याला सहजरित्या दिसतो. तर मित्रांनो, आपण आता हा जो कर्नाळा किल्ल्याचा सुळका आहे त्याच्या खाली आहोत बरोबर आणि इथे बघा ही इथे खोदीव टाकी आहेत. इथे राहायची सुद्धा सोय आहे बघा. पण इथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो. त्या काळी इथे लोक राहायचे, सैनिक असतील किंवा व्यापारी जे कोणी असतील ते. आणि इथे पाण्याची टाकी आहे. ते बघा इथे एक पाण्याचं टाकं आहे, हे थोडं उंचावरती आहे. इथे पाण्याचं टाकं भरलं ओव्हरफ्लो झालं की हे पाणी इथे यायचं खाली, त्यातनं इकडनं हे पाणी इथं द्यायचं, इकडनं असं करत हे टाकी पूर्ण पाण्याची टाकी आहेत. पण सध्याच्या घडीला ही पाण्याची टाकी साफ नाही आहे, एकदम पाणी गढूळ आहे इथलं. अशी पाण्याची एकंदरीत टाकी आहे. आणि हा बघा हा इकडनं पूर्ण हायवे आणि हा कर्नाळा पक्षी अभयारण्याचा जो भाग आहे हा इथे. मित्रांनो, इथे येताना खूप सावधपणे यावं लागेल, कारण बघा इथे बाजूलाच थोडी दरीसारखं इथे पडला तर खूप खाली जाणार आपण.
त्यामुळे इथे येताना खूप सावधपणे या. पाणी अत्यंत स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. हे बघा, खांब टाका म्हणजे बघा अखंड कातळात कोरलेलं हे पाण्याचं टाका आहे. आणि याच कातळाला बघा इथे खांब म्हणून एक सपोर्ट दिलेला आहे वरती. हे बघा इथे पाणी फुल झालं की हे त्या तिकडच्या ह्याच्यात जातं, बाजूचा जो टाका आहे ना पाण्याचा तिकडे जातं. आणि पाणी खूप स्वच्छ आहे. आणि हा बघा हा नजारा. कर्नाळा किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे बघा. ह्या बुरुजाला, हा बुरुज आहे इथे, ही एक पहिली तटबंदी आहे. आणि ही इथे बघा ही खालची तटबंदी आहे. दुहेरी तटबंदीने हा किल्ला संरक्षित केलेला आहे. इथेच आपण पाठीमागे बघू शकतात, इथे म्हणजे राहत्या वाड्याचे अवशेष आहेत. आणि इथे दारुगोळा किंवा धान्य कोठाराचे अवशेष आहेत. म्हणजे हे स्थान किती महत्त्वाचं होतं त्या काळी हे आपल्याला समजू शकतं. ज्या अर्थी इथे दुहेरी तटबंदीचं बांधकाम त्या शासनकर्त्यांनी केलेलं आहे. तर मित्रांनो, आमची दुर्ग भ्रमंती पूर्ण झाली आहे ऑलमोस्ट. आणि आता सगळे खायला बसलेले आहेत न्याहारीसाठी किंवा जेवणासाठीच असं समजू. कोणी कोणी काय काय आणलंय रे सांगा जरा इकडे. बघा बोलण्याची सुद्धा ताकद राहिलेली नाही आता. हे काहीतरी गाठियावाडी पूर्ण भरलेली, बघा फुल बॅग भरलेली आहे इथे. हा वा वा वा. आता जाम पोट भरणार आहेत आमची. आणि आम्ही आता थोडं जेवून घेतो, खाऊन घेतो. तर मित्रांनो, कर्नाळा या किल्ल्याची आपली दुर्ग भ्रमंती पूर्णपणे झालेली आहे. हा कर्नाळ्याचा जो सुळका आहे, ज्याला लिंगोबाचा डोंगर बोलतात, जो जैत्रेजेत पिक्चरमधला आहे, त्याच्या बरोबर आम्ही पायथ्याशी आहोत. आणि इथे आजूबाजूला या किल्ल्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आहे. आपला पूर्ण ह्या ट्रेक करून झालेला आहे. आता माझे साथीदार, माझे कलिग्स मस्तपणे झोपलेले आहेत इथे. आम्ही खूप मजा मस्ती केली. आता या दुर्गाचा थोडक्यात एक इतिहास मी तुम्हाला सांगतो. कर्नाळा किल्ल्याने प्राचीन काळी शिलहार, भोज, सातवाहन ही राजवटसुद्धा पाहिलेली आहे. परंतु इतिहासकारांच्या मते या किल्ल्याची निर्मिती ही यादवांच्या काळात म्हणजे 11व्या शतकात झाली. 1248 ते 1318 मध्ये हा किल्ला देवगिरींच्या यादवांच्या काळात होता. पुढे तो खिलजींच्या, नंतर मग गुजरातचा सुलतान आणि त्याच्या पुढे निजामशाही आणि आदिलशाही यांच्या ताब्यात गेला. पुढे 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचं महत्त्व जाणून हा किल्ला जिंकून घेतला. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांमध्ये आणि मिर्झा राजा यांच्यात जो तह झाला, पुरंदरचा तह, त्या तहान्वये 23 किल्ले हे शिवाजी महाराजांना मुघलांना द्यावे लागले. त्या 23 किल्ल्यांमध्ये हा कर्नाळा किल्लाही होता. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी मोहीम उघडली मुघलांच्या विरुद्ध आणि मुघलांकडे गेलेले जे किल्ले होते ते पुन्हा घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये हा किल्ला त्यांनी 1670 साली जिंकून घेतला. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर, त्यांच्या निधनानंतर हा किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. परंतु 1740 मध्ये पेशव्यांनी हा किल्ला पुन्हा मराठेशाहीमध्ये आणला आणि तो पुढे नंतर मराठ्यांच्याच ताब्यात होता. त्यानंतर 1818 साली ब्रिटिशांचा जो अधिकारी होता, जो मेजर होता, मेजर हॉल, यांनी हा किल्ला जिंकून घेतला. तोपर्यंत 1818 सालापर्यंत या किल्ल्याचे किल्लेदार होते वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा, हे या किल्ल्याचे किल्लेदार होते. तर असा पूर्ण इतिहास, मोठा इतिहास आहे या किल्ल्याला. आणि नंतर हा किल्ला पुढे ब्रिटिशांच्याच ताब्यात होता आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला भारत सरकारच्या अंडर आला. आजही हा किल्ला तसं बघायला गेल्यास चांगल्या स्थितीमध्ये आहे. कर्नाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरी, पक्षी जे अभयारण्य आहे, त्याच्या अंतर्गत हा किल्ला येतो. हा किल्ला हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तुम्ही शक्यतो या किल्ल्याला भेट द्या. आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला हा किल्ला. खूप मजा आली हा किल्ला फिरताना, दुर्ग भ्रमंती करताना. तर असा हा कर्नाळा किल्ला आहे. कसा वाटतोय व्हिडिओ हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. माझा चॅनल माझी दुर्ग भ्रमंती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या अशा एखाद्या दुर्ग भ्रमंतीमध्ये किंवा एखाद्या अशा ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय. तर मित्रांनो, आपली ही दुर्ग भ्रमंती पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही गड उतार व्हायला सुरुवात केलेली आहे. आम्ही निघालो आहे
आमच्या घराच्या दिशेने. तत्पूर्वी मी माझ्या कलिग्सना विचारतो की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. यातले बरेच जण असे होते की ज्यांनी कधी पहिला ट्रेक केला नव्हता. सो माझ्याबरोबर त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे, पहिलाच ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स आहे हा. सो मी आता त्यांना त्यांचे एक्सपिरियन्स कसा वाटला हे विचारतो. तर सुरुवात प्रियांकापासून आहे. ये प्रियांका. Yes. हाय. हे घे, हे जवळ घे आणि बोल. हा, मला खूप सुंदर एक्सपिरियन्स वाटला हा. मी खूप घाबरत होते आणि दिस इज माय फर्स्ट ट्रेक. आणि हा थोडस भीती वाटत होती, पण जेव्हा मी वरती गडावर आले आणि जे मी व्ह्यू बघितला खूप सुंदर होता. ते बघून खूप छान वाटलं आणि वर्थ इट वाटलं. ओके, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट आहे रोहित चारोस्कर. रोहित चारोस्करचा बाय द वे माझ्यासोबत हा तिसरा ट्रेक आहे. तर रोहित भाऊ कसा वाटलाय या ट्रेक मध्ये? हो, हा थर्ड ट्रेक आहे माझा. तर खूप मस्त एक्सपिरियन्स होता हा. मागच्या कोथळीगडपेक्षा हा इझी ट्रेक आहे. एक्सपिरियन्स तर खूप मस्त होता. पण थँक्यू. नेक्स्ट आहे आपले अजून एक ब्लॉगर आहे आपल्या या ग्रुपमध्ये, निखिल चौधरी. तर निखिल चौधरी, कसा वाटला तुला हा ट्रेक एक्सपिरियन्स? माझ्या आयुष्याचा तिसरा ट्रेक होता आणि गुंजनसमोर दुसरा होता. याच्या आधी मी पहिला ट्रेक कोथलीगडवर केला होता. तो तर एक ॲडव्हेंचरसच होता. मला वाटलेला हा म्हणजे गर्ल्स वगैरे तर खूप इझी ट्रेक असेल, पण आम्ही लेट उठल्यामुळे तो आमचा ॲडव्हेंचरस ट्रेक झाला. म्हणजे आम्हाला लवकर पोहोचायचं होतं, पण आम्ही कसं तरी आलोत लवकर. आणि इकडे आल्यावर गडा बसल्यामुळे आवाज असे येत आहे, तर ॲडजस्ट करून घ्या. मग इकडे आल्यावर असं वाटलं नव्हतं काही ॲडव्हेंचरस असेल, काही नाही. पण वर गेल्यावर जी शांती भेटली ती आता दुसऱ्या ट्रेकवरच भेटेल असं वाटतंय. धन्यवाद. ओके, थँक्यू. थँक्यू सिद्धी. रायगडला पहिला ट्रेक केलेला आणि हा दुसरा ट्रेक आहे गुंजन बरोबर. ते पण ऑफिसवाले सगळे. हे फर्स्ट ऑफिस आहे. आणि मेन तर ॲडव्हेंचर, बापरे, हे मला विचारलं पाहिजे. कारण माकड आणि माझी फ्रेंडशिप इज लाईक सगळ्यांनीच बघितली आहे. जय, सिद्धेश, रोहित, थँक्यू सो मच फॉर दिस. पण खूप मस्त वाटलं. नेक्स्ट टाइम परत ट्रेक करू. ओके, थँक्यू. मधुरा. हा माझा थर्ड ट्रेक होता. या आधीचे जे 2 ट्रेक केले होते ते तसे इझी होते. त्या मानाने हा माझ्यासाठी थोडासा टफ ट्रेक होता. आणि ह्या टीमसोबत पहिला ट्रेक होता. तर खूप मजा आली. खूप एन्जॉय केलं सगळ्या टीमसोबत. खूप सपोर्टिव्ह होते सगळे माझे टीम मेंबर्स. आणि अगोदर थोड्या भीती वाटत होती, पण सगळ्यांच्या सपोर्टमुळे इथपर्यंत व्यवस्थित आम्ही वरपर्यंत आलो आणि खूप एन्जॉय केलं. आणि वरचे सगळे व्ह्यू बघून तर खूपच मजा आली. आणि आय होप आपण नेक्स्ट ट्रेक पण प्लॅन करू लवकरच, आणि तो पण ट्रेक सक्सेसफुल होईल. थँक्यू. चांगला एक्सपिरियन्स होता. ट्रेक चालू केला तेव्हा असं वाटत होतं थोडं अवघड आहे, पण वरती आल्यानंतर जो व्ह्यू होता तो खूपच छान होता. आणि हा एक्सपिरियन्स थँक्स टू गुंजन यांच्यामुळे आम्हाला घेता आला. आणि अशी अजून भरपूर ट्रेक्स आम्ही एक्सपेक्ट करतो. गडाची माहिती पण आम्हाला खूप चांगली दिली यांनी. थँक्यू. धन्यवाद. गणेश नरोटे उर्फ गडू. बोल गडू. खूपच मस्त म्हणावं लागेल या ट्रेकला. म्हणजे मजा तर खूपच आली ऑफिसच्या कलिग सोबत बडबड वगैरे करत. काही जणांनी लेट उठल्यामुळे थोडंफार उशीर झाला, पण खूपच मजा आली आणि हा ट्रेक सक्सेसफुल झाला. आता आम्ही जातोय रिटर्न. सो होपफुली नेक्स्ट ट्रेकला भेटूया. सो मजा आली. ओके, थँक्यू. बापरे, आज खूपच उशीर झाला मला यायला. पण लेट झाल्यामुळे थोडं टाइम झाला आमचा वाया, पण आम्ही कव्हर अप केलं. नंतर थोडं स्लो ट्रेक होत होता, तर मजा पण येत होती. काही आम्हाला मित्र भेटले मध्ये माकडं वगैरे, त्यांना आम्ही खाऊ पिऊ घातलं आणि ट्रेक कम्प्लीट केला. इथे थोडी विश्रांती वगैरे घेतली आम्ही. खूप छान ट्रेक आहे, शॉर्ट ट्रेक आहे, तुम्ही कधी पण करू शकता. अँड थँक्यू गुंजन. वेलकम. लास्ट अँड ओनली वन पर्सन, जय मेहता, फोटोग्राफर. I'm the one who have clicked all the photos. You will be getting seen in the pics. मेरा मराठी बहुत वीक है, मैं हिंदी में बात करूँगा वरना फिर किसी लोग को बुरा लग जाएगा. मैं ये नहीं चाहता. बहुत मस्त ट्रैक था ये. मेरा गुंजन के साथ सेकंड ट्रैक है. पहला कोथलीगढ़ किया था. तब से उनको पता है कि मुझे हाइट का बहुत फियर है. फिर भी ये लोग कैसे तो जय हो जाएगा करके एंड तक लेके जाते हैं मेरे को. तो मैं चाहता हूँ कि आगे भी मैं ऐसे ट्रैक्स करूँ. टाइम भी आएंगे, नेक्स्ट टाइम बंदरों को भी साथ लाएंगे हम. तर अशा प्रकारे हा ट्रेक झालेला आहे इथे.
पुढच्या अशा एखाद्या कुठल्या तरी ट्रेकमध्ये नक्की आपण सर्व जाऊया, कुठला तरी ट्रेक अरेंज करून लवकरच. तर तोपर्यंत बाय बाय. आणि माझा चॅनल माझी दुर्गा भ्रमंती लाईक करा, शेअर करा आणि सब्सक्राइब जरूर करना. सबस्क्राइब वो घंटी का बटन जरूर दबाना, नोटिफिकेशन आएंगे तुमको.